देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोजर तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोजर चालणारच. मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की इम्तियाज जलील यांना अटक केली पाहिजे तर या प्रकरणाचा अधिक खुलासा होईल. हो, बरोबरच आहे ना, कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे. ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम म्हणजे जिहादच्या बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता. महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता. तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल. भाजप नेते नितेश राणे यांनी मतीन पटेल प्रकरणावर भाष्य करत जोरदार इशारा दिला आहे. कायदा मोडला असेल तर देवाभाऊचा बुलडोजर चालणारच असं वक्तव्य करत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचं समर्थन केलं. मतीन पटेल यांचं घर आणि ऑफिसवर बुलडोजर कारवाई होण्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीका होत असताना समर्थक मात्र कठोर कारवाईचं समर्थन करताना दिसत आहेत. दरम्यान कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली होणाऱ्या अशा कारवायावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तुमच्या मते बेकायदेशीर कामावर बुलडोजर कारवाई योग्य आहे का?